तसंच ना दादा, आपलं घर कसं झालंय. आपलं घर असं कधीच नव्हतं ना. आपल्या घरात भांडणं वाद व्हायचे, पण ते 1-2 दिवसात सॉल्व पण व्हायचे. आता वाटायला लागलंय की हे नेव्हर एंडिंग आहे. सांग ना दादा, हे सगळं कधी संपणार आहे. आयुष, माझ्याकडे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतील रिया. मला उमीकडे बघितल्यावर असं वाटतच नाही की हा आपला उमी आहे. असं वाटतं की त्याच्यासारखं ना सेम टू सेम दिसणारा दुसराच कोणीतरी आहे, जो आपल्या सगळ्यांची भांडतोय. त्याला कळत कसं नाहीये की ती अंजली आपल्या फॅमिलीला डिस्ट्रॉय करायला आली आहे. मला त्या मुलीचे वाईब्स कधीच नाही आवडले. नेहमी बॅड वाईब्स देते ती मुलगी. आपल्या घरी सगळ्यांनाच सेम फिलिंग होती त्याच्या बाबतीत. कधी सगळं नीट होणार आहे दादा? पहिल्यासारखं हॅपी कधी होणार आहे? समजवलं उमीला. मी काय समजू त्याला? स्वतःच्या भावाला शत्रू समजतोय तो त्याचा. मग कसं आणि कुठल्या भाषेत समजू तूच सांग. आणि खरं सांगू का, मला पण नाही आवडत त्याच्याशी असं वागायला, त्याच्यावर ओरडायला, त्याच्यावर चिडायला, त्याला मारायला. खूप त्रास होतोय ग. नंतर गिल्ट येतं मलाच. काय तू काहीच कळत नाहीये. काळजी वाटते ग त्याची खूप. आपण वहिनी म्हणतं तसं एकदा प्रेमाने. तसं तर बोलून बघितलंय ना त्याच्याशी. त्याचा काही फायदा झालाय का मला सांग. आणि जैनचं काय ना, त्यांना असं वाटतं की कुठल्याही सिच्युएशन मध्ये प्रेमानेच सगळं हँडल होतं. असं नाहीये. पण आय मीन त्या बाहेर लोकांशी कितीही कठोर वागू शकतात, पण घरच्या लोकांशी नाही वागू शकत. त्यांचा प्रॉब्लेम आहे तो. जरा मला माहिती आहे ना. आणि आय नो मी त्याला जर आपण आता जरा जरी सूट दिली ना तर तो फायदा घेईल त्याचा. दादा, तुला आठवतंय लहानपणी जेव्हा मी अशी रडायचे, सॅड व्हायचे, तेव्हा तू आणि ओमी ना मॅजिक शो करायचा. काय नो, तुला आठवतंय का? तू खूप लहान होती सगळं तेव्हा. हो, मला आठवतंय. तू ना, तू विजार्ड बनायचास आणि ओमी तुझा असिस्टंट. आणि मग तू त्याला कधीतरी जोकर, कधीतरी किंग किंवा कधीतरी राक्षस बनवायचास. आणि मग मी इतकी हसायचे की कपड नंतर रडायला लागायचं. आणि मग तू ती मॅजिक कांडी फिरवायचास आणि सगळं नॉर्मल करायचास. मग आपला ओमी परत नॉर्मल व्हायचा. आणि आमचा शो संपल्यानंतर तू इतक्या जोरात टाळ्या वाजवायची ऍज इफ आम्ही काहीतरी खूप भारी शो केला. अरे भारीच होता ते माझ्यासाठी, कारण की माझे दोन्ही भाऊ मिळून मला हसवायचे ना. दादा, मला नेहमी वाटत आलंय की मी कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये असेल, कुठलीही वाईट सिच्युएशन आली ना तरी दादा आणि ओमी मला नेहमी हसवतील. तिच्या आधीची स्टिक परत फिरवून आपल्या ओमीला नॉर्मल कर ना. आता आपण लहान नाही राहिलो ना बा. साईडने आपण आता खूप मोठे झालो. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली ती जादूची काडी आता वर्क नाही करणार ग. पण नाही, आय प्रॉमिस यू आपल्या घरातली सिच्युएशन लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. जादूच्या काडीने नाही, पण आपल्या प्रयत्नांनी सगळं नॉर्मल होईल लवकरच. तुझ्या दादावर विश्वास आहे ना? मला फक्त एक गोष्ट प्रॉमिस कर रिया. काय? आपल्या घरी जे काही सुरू आहे त्यामुळे तू स्वतःच्या हेल्थवर, स्वतःच्या अभ्यासावर अजिबात परिणाम पडू देणार नाहीस. कसं पॉसिबल आहे दादा? माझं नाही लक्ष लागत आहे कसं. आय अंडरस्टँड. ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये पॉसिबल पण नाही. तू एक काम कर ना, तुझी ती फ्रेंड आहे ना शीतल,
तिच्याकडे जा ना 2 दिवस राहायला. ती ना स्कॉलर मुलगी आहे, स्टुडियस आहे. तिच्याकडे जरा थांबशील तर बरं वाटेल ना तुला. आणि ना, आय प्रॉमिस यू तू तिकडनं परत आल्यानंतर तिकडे सगळं नॉर्मल झालेलं असेल. नक्की. अंजली, अंजली, तू का आली आहेस इकडे? अंजली कुठे आहे? ओमी ओमी, हे बघ, कोणालाच माहित नाहीये मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आली होते. आपण या विषयावर ना शांततेत बोलूयात. किती नाटकी आहेस तू वहिनी? मला म्हणतेय शांततेत बोलू आणि तिकडे अंजलीच्या घरी जाऊन तिच्या विरोधात तिच्या घरच्यांना भडकवतीयस. अरे त्या बिचारीची काय अवस्था तुला माहितीये का? मला ना तिला भेटावं लागेल. ओमी 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 अगं ए, ओमी, रूमचं दार कोणी उघडलं? मी काय? देवांश, देवांश, देवांश. कुणाल, काय झालं? काय झालं जाई? थांब जरा. देवांश, देवांश, देवांश कुठे आहे? देवांश, काय झालंय? काय इतकी ओरडताय तुम्ही? देवांश, खूप मोठा प्रॉब्लेम झाला. हिने ओमीच्या रूमचा दरवाजा उघडला आणि काही कळायच्या आत तो पळून गेला. काय? आता इथनं पळून गेला ओमी? अगं ताई, आता बाहेरच असेल तो. देवांश, जा पटकन बघ त्याला. जा बघ पटकन. बघतो. बापरे, कसं झालं आता? बहिणी, काही काळजी करू नकोस. आत्ताच गेलाय ना, देवांश घेऊन येईल त्याला. ओके, डोंट वरी. ओमी, 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 ओमी. त्याची बाईक पण नाही इथे. देवा, नाहीये तो बाहेर आणि त्याची गाडी पण नाही. कुठेतरी गाडी घेऊन गेलाय म्हणजे तो.